राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथून गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता झालेल्या 16 वर्षीय मुलाचा घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। आणि येवले आखाडा येथील रहिवासी असलेला तुषार गोरक्षनाथ शेट्टी वय वर्ष 16 हा राहत्या घरातून बेपत्ता झाला होता आणि याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी राहुरी पोलिसांकडून तपास सुरू असताना नातेवाईकांनी बेपत्ता तुषार याचा सगळीकडे शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही। दरम्यान आज सोमवारी सकाळी येवले आखाडा हद्दीत असणाऱ्या एका विहिरीत तुषार याचा मृतदेह आढळून आला। तातडीने राहुरी पोलिसांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली। राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते यांनी घटनास्थळी धाव घेतली। तुषार याचा मृतदेह विहिरीतून काढून रुग्णवाहिका चालक रवी देवगिरी यांच्या मदतीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। याबाबत पुढील तपास राहुरी पोलीस करत असून या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त होते आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे, राहुरी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।